नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तृप्तीज किचन कट्टामध्ये पुन्हा एकदा नव्याने खूप खूप तुमचं मनापासून स्वागत. आजकाल गॅसचा दर तर वाढलेलाच आहे, पण यासोबत ना गॅसचा जो पुरवठा आहे तो सुद्धा कमी झालाय. आता काय करायचं? कारण आपल्याला गॅस बचत सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. काही अशा छोट्या-छोट्या रोजच्या टिप्स आहेत ना, त्या बघा त्यामुळे तुमचा गॅस बऱ्यापैकी वाचू शकतो. ज्याचा आपण कधी जास्त विचार सुद्धा केलेला नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, की आपल्याला इंडक्शन घेताच येईल, आपल्याकडे असेलच किंवा चूलच मांडता येईल, असं तर आपण करूच शकत नाही. पर्याय जर तुमच्याकडे असतील तर अतिउत्तम. पण गॅस बचत हे आपल्याकडून एक मानवता धर्म म्हणून व्हायलाच हवा, नाही का? म्हणूनच आज अशा भारी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शेवटच्या 2 टिप्स तर अफलातून आहेत. तुम्हाला नक्कीच त्या आवडतील आणि तुम्ही नक्की म्हणाल, की सगळ्या टिप्स तृप्ती खरंच कामाच्या आहेत आणि त्या खरंच तुम्ही फॉलो करायला हव्यात. चला, टिप नंबर 1 पाहूयात. साधी सोपी गोष्ट आहे बघा. जेव्हा आपण भाजी शिजवतो किंवा कोणतंही अन्न शिजवत असताना, उकडवत असताना त्यावरती झाकण असणं खूप गरजेचं. आता जर भाजी तुम्ही अशीच ओपन करून शिजवत असाल ना, त्याच्यावरती झाकण न ठेवता, तर मात्र गॅस खूप जास्त वायाला जाऊ शकतो. हेच जर तुम्ही झाकण ठेवलत, तर मात्र गॅस कमी खर्च होईल आणि गॅसची सुद्धा बचत होईल. टिप नंबर 2, भाज्या करत असताना किंवा इतर कोणतेही पदार्थ करत असताना जास्तीत जास्त तुम्ही कुकरचा वापर करायला हवा. कुकर जितका तुम्ही वापराल ना, तितकाच तुमची गॅसची बचत होणार आहे. टिप नंबर 3, बऱ्याचदा एक चूक आपण करतो, की कढई चढवतो किंवा तवा चढवतो, मग पोळ्यांचं सगळं साहित्य घेतो, मग भाजी बनवण्याचं सगळं साहित्य घेतो. असं अजिबात करायचं नाही. यावेळेस आपण गॅस चालू ठेवतो, विनाकारण गॅस वाया जातो आणि ना गॅसची बचत तर अजिबातच होत नाही. आधी काय करायचं, सगळं साहित्य गोळा करायचं, आपल्या किचन ओट्यावरती ठेवायचं, जे काही चिरून वगैरे घ्यायचं ते आधीच करून ठेवा. गॅसची बचत करा. टिप नंबर 5, बऱ्याचदा काय करतो आपण, की कढई धुतली आणि लगेचच गॅसवरती चढवतो. सगळ्यात मोठी चूक करतो आपण हे. यामुळे ना गॅस खूप वाया जातो. त्याऐवजी काय करायचं, तर तुम्ही कढई धुवून घेतलेली आहे, तवा धुवून घेतलाय किंवा जे काही कुकर तुम्ही जे भांडं तुम्ही गॅसवरती चढवणार आहात ते धुवून घेतलंय, तर ते एकदा निथळू द्या किंवा मग कोरड्या कापडाने पुसून घ्या. भांडं कोरडं असेल तर पटकन ते भांडं गरम होईल. याउलट जर भांडं खूप ओलसर असेल, त्यामध्ये पाणी असेल, तर भांडं गरम होण्यासाठी अर्थातच खूप जास्त गॅसची किंवा त्या जाळ्याची गरज लागणार आहे. त्यामुळे ही टिपसुद्धा नक्की तुम्ही लक्षात ठेवा. टिप नंबर 6, छोटा बर्नर असेल तर त्यावरती छोटंच भांडं ठेवा. उगीच तुम्ही छोट्या बर्नरवरती मोठं भांडं ठेवलत ना, तर विनाकारण खूप वेळ लागतो. भांडं तापण्यासाठी सुद्धा आणि त्यामधलं अन्न शिजण्यासाठी सुद्धा बराचसा वेळ लागतो. यामुळे छोटं बर्नर असेल, छोटं भांडं ठेवा. मोठं बर्नर असेल, तर यावरती मोठं तुम्ही भांडं नक्कीच ठेवू शकता. टिप नंबर 7, डाळी असू देत, कडधान्य असू देत, इव्हन तुमचं तांदूळसुद्धा ना, जरा 5-10 मिनिट आधीच भिजवून ठेवा. डाळीसुद्धा अर्धा तास आधी तुम्ही भिजवलीत, कडधान्य 2-3 तास आधी भिजवून घेतलीत, तर मात्र काय होईल, तुमच्या नक्कीच गॅसची बचत होणार आहे. पटकन डाळ शिजणार आहे, पटकन कडधान्य शिजणार आहे. टिप नंबर 8, जर तुमच्या गॅसची बर्नरची जी ज्वाला आहे, ती जर निळी असेल, तर इट्स ओके. अगदी व्यवस्थित ज्वाला आहे. पण ती जर पिवळी असेल ना, तर मात्र तुमचा गॅस जरा जास्तच खर्च होतोय. अशा वेळेस तुमची जी गॅस शेगडी आहे, ती रिपेअर करण्यासाठी किंवा शेगडी साफ करण्याची खूप जास्त गरज आहे. हे तुम्ही आता नक्की लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा आता तुम्ही चालू कराल गॅस, त्यावेळेस जरा लक्ष द्या, की पिवळ्या ज्वाला येतीये की निळी लालसर अशी येते. पिवळी जर येत असेल, तर समजा बर्नर साफ करायची गरज आहे. टिप नंबर 9, जर तुमच्याकडं इलेक्ट्रिक केटल असेल, ज्यामध्ये तुम्ही गरम पाणी करू शकत असाल, तर गॅसचा अजिबात वापर करायची गरज नाही. इलेक्ट्रिक केटलमध्ये तुम्ही पाणी गरम करू शकता चहासाठी, भाजीसाठी किंवा तुम्हाला अंडी उकडून घ्यायची असेल, कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला सूप बनवायचं असेल, तर जिथे-जिथे पाण्याची गरज तुम्हाला लागणार आहे, तिथे-तिथे तुम्ही इलेक्ट्रिक केटल नक्कीच वापरू शकता. टिप नंबर 10, बऱ्याचदा आपण काय करतो ना, की पूर्ण अन्न शिजेपर्यंत गॅसची फ्लेम चालू करतो. जरा 2 ते 3 मिनिट आधीच गॅस बंद करा. स्वतःची जी उष्णता आहे, कढईमध्ये जी भाजी आहे त्याची स्वतःच्या उष्णतेमध्येच
जो काही पदार्थ आहे तो थोडासा आणखीन जास्त शिजला जातो. यामुळे तुमच्या गॅसची 2 ते 3 मिनिटांसाठी का होईना, एका पोळीपुरतं तरी गॅसची बचत नक्कीच होईल. शेवटच्या पण अतिशय महत्त्वाच्या अशा टिप. बऱ्याचदा आपण फ्रीजमधून एखादं अन्न बाहेर काढतो. मग ते भाजी असू देत, दूध असू देत किंवा कोणताही भाजी आपण आधीच आदल्या रात्री बनवून ठेवलेली फ्रीजमध्ये ठेवतो, भात ठेवतो. तर काय करायचं? बऱ्याचदा आपण ती तशीच गॅसवरती चढवतो, गरम करण्यासाठी वेळ लागतो किंवा भाजी जरी असेल, ती शिजण्यासाठी वेळ लागतो. वांग्याची भाजी असेल, वांगं तुम्ही काढून लगेच बनवायला घ्या, पटकन शिजणार नाही. तेच जर तुम्ही अर्धा तास आधी फ्रीजमधून काढून ठेवलेलं असेल, तर मात्र ते वांगं पटकन शिजतं. यामुळे जे काही तुम्ही फ्रीजमधून काढून घेणार आहात, जे काही साहित्य तुम्हाला लागणार आहे, ते स्वयंपाक करण्याआधीच 10 ते 15 मिनिट किंवा अर्धा तास आधीच तुम्ही काढून ठेवलं तरीसुद्धा चालेल. तयार केलेलं अन्न जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल, दूध असेल, तर ते सुद्धा तुम्हाला गरम करायचं आहे. आधीच 1 तासभर तुम्ही आतमधून फ्रीजमधून बाहेर काढून ठेवू शकता. बऱ्यापैकी नॉर्मल टेम्परेचरला आलं, की मग तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. बघा किती गॅस वाचेल तुमचा. शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची अशी टिप ते भांड्यांसाठी आहे. जर जर कमी अन्न तुम्ही बनवणार असाल, तर त्यासाठी छोटंच भांडं वापरा. जे छोटं भांडं छोट्या बर्नरवरती ठेवा. जर थोडंसं मोठं असेल किंवा तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात बनवणार असाल, तर थोड्याशा मोठ्या बर्नरवरती ठेवा. पण जी काही फ्लेम आहे, ती भांड्याच्या बाहेर जाता कामा नये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. नाहीतर विनाकारण आपला गॅस वायाला जातच आहे. आणखीन एक टिप म्हणजे जर का तुमचं जे भांडं असेल ते फ्लॅट असेल खालून, तळ त्याचा चपटा असेल, तर मात्र पटकन अन्न शिजायला मदतसुद्धा होते. त्याच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, या मला कमेंट करून नक्की कळवा. यामधल्या कोणत्या कोणत्या टिप्स तुम्ही फॉलो करता आणि कोणत्या तुम्हाला नवीन वाटल्या, हे सुद्धा मला नक्की सांगा. टिप्स जर आवडल्या असतील तर आपल्या तृप्तीज किचन कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या उपयुक्त सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खरंच खूप गरजेचं आहे. आशा करते आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.